मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। ठाकरे बंधूंनी एकत्र पत्रकार परिषदेत घेत या ऐतिहासिक युतीची घोषणा केली आहे आणि या युतीनंतर ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाचं कसं होणार याची चर्चा राज्यात सुरू झालेली आहे। ठाकरे बंधूंचं जागा वाटप कसं होणार याची चर्चा सुरू असताना ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला झी24 तासच्या हाती लागलाय। बघूया कसा आहे ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेला किती जागा सुटणार। ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला झी24 तासच्या हाती। मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची राजकीय युती कधी होणार याची चर्चा जोरदार सुरू होती। अखेर 24 डिसेंबरचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली आहे। मुंबई महापालिकेसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका ठाकरे बंधू एकत्र लढवणार आहे। ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर आता दोन्ही पक्षांचं जागा वाटप कसं असणार, कोण किती जागा लढवणार, मित्रपक्ष जर सोबत आले तर त्यांना किती जागा देणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आता झी24 तासच्या हाती आला। ठाकरे बंधूंच्या युतीत जागा वाटप हे मेरिटनुसार होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 140 ते 150 जागा लढवण्याची शक्यता आहे, तर मनसे 60 ते 70 जागा लढवण्याची शक्यता आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी जर ठाकरे बंधूंसोबत आली तर 15 ते 20 जागा त्यांना सोडण्याची शक्यता आहे आणि या जागा या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या कोट्यातील असतील। आपण माणसांच्या प्रेमात पडलो तर जागा वाटप हे अडचणीचं ठरतं। जिंकेल त्याची जागा मेरिटवर, गुणवत्तेवर, हे आमचं धोरण आहे आणि ते आम्ही शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुद्धा आम्ही ते धोरण राबवलं। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे आमचेच सहकारी आहे। काही ठिकाणी काँग्रेस मुंबईच्या बाहेर आहे, तर आम्ही हे धोरण ठेवू की गुणवत्तेच्या आधारावर, मेरिटवर जागा वाटप। ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाचा हा फॉर्म्युला ठरला असला तरी काही जागांवर तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांची ताकद आहे तिथे दोन्हीकडील कार्यकर्ते आग्रही आहेत। यामध्ये माहीम, शिवडी, वरळी आणि भांडूप या ठिकाणच्या जागांवर तिढा असल्याची माहिती आहे। तब्बल 2 दशकांनंतर ठाकरे बंधूंची युती झाली। यंदाची महानगरपालिकेची निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांकडून काहीशी तडजोडीची भूमिकाही घेतली जात असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे जागा वाटपातही ताणाताणी न करता दोन्ही पक्षांनी काहीशी सामंजस्याची भूमिकाच घेतल्याचं दिसून आलंय। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।